नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 19 आणि 20 ऑक्टोबरला मी कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. मी तुम्हाला इस्रायल इराण यांच्यातला ताणतणाव आणि त्याचा कोणत्या शेअरवर परिणाम होऊ शकतो याचा एक व्हिडिओ आत्ताच 15 ते 20 मिनिटापूर्वी दिला आहे. तुमच्या काही त्याबद्दल शंका असतील तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता आज काय काय होईल त्या व्हिडिओमध्ये, इस्रायलच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टीची आपण बातचीत केली आहे त्याचा लगेच परिणाम होईल असं नाही. आज ज्याचा परिणाम होईल इंट्राडे, तर त्या गोष्टीची बातचीत आपण आत्ता करतोय. शुक्रवारी अमेरिकेमध्ये जॉब रिपोर्ट जे आले ते स्ट्रॉंग आले, म्हणजे जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा चांगला जॉब रिपोर्ट आला. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट किंवा बेकारी, हा बेकारीचा दर 4.2 येईल असं वाटलं होतं, तो 4.1 आला, म्हणजे बेकारी कमी झाली. आणि दुसरा नॉन फार्म पेरोल हा जो आहे तो ऑगस्टमध्ये होता 1,59,000 आणि आत्ता आला 2,54,000, म्हणजे 2,54,000 जॉब नवे निर्माण झाले. आणि या सगळ्या डेट्याला अमेरिकन मार्केटने चांगला रिस्पॉन्स दिला, त्यामुळे अमेरिकन मार्केट तेजीत होतं. म्हणजे जी एक प्रकारची मंदी येईल का अशी भीती होती, ती निदान मंदी ही आलेली आकडेवारी दर्शन देत नाही, त्यामुळे त्यांचं मार्केट तेजीत होतं. आपल्या इथे शुक्रवारी आपण जर पाहिलं तर निफ्टी बँक याच्यामध्ये इव्हिनिंग स्टार पॅटर्न तयार झाला. काही गोष्टींचे अपडेट्स आज कंपन्यांनी दिले आहेत. त्या अपडेटचा परिणाम आपल्याला त्यांच्या रिझल्टमध्ये दिसणार आहे की यावेळेला रिझल्ट कसा असेल. तर त्या दृष्टीने तुम्हाला शॉर्ट टर्म ट्रेड घ्यायचा असेल तर घेता येईल. त्याचा परिणाम आजच्या आज लगेच दिसेल असं मात्र नाही. टायटन, ज्वेलरी, वॉचेस, आय केअर या सगळ्यामध्ये चांगला रेव्हेन्यू वाढला आहे असं दिसतंय. टायटनचे अपग्रेड्स चांगले आहेत, मागणी वाढली आहे आणि सोन्यावरची जी ड्युटी होती त्याच्यामध्ये कपात झाली आहे, त्यामुळे ज्वेलरीची मागणी चांगली आहे. इंडसइंड बँकेचे ॲडव्हान्सेस वाढलेत, डिपॉझिट्स वाढलेत, त्यांचा कासा रेशो मात्र कमी झाला आहे. फेडरल बँकेचेही ॲडव्हान्सेस वाढलेत, डिपॉझिट्स वाढलेत, कासा रेशो कमी झाला आहे. लोढाचे प्री सेल्स 21% वाढले. पुणे आणि बँगलोर इथे त्यांनी 4 नवीन प्रोजेक्ट्स सुरू केले आणि त्यांना 4,920 कोटी रुपये कर्ज आहे. गोदरेज प्रॉपर्टी
त्यांची बुकिंग व्हॅल्यू वाढली आहे 3%, कलेक्शन वाढलं आहे YOY बेसिसवर 68% आणि NCR आणि MMR मध्ये त्यांना नवीन प्रोजेक्ट्स मिळाले. अडाणी विल्मर फूड आणि FMCची ग्रोथ चांगली आहे. त्याचा रेव्हेन्यू 36% वाढला आहे, डबल डिजिट ग्रोथ आहे. एडिएबल ऑइलमध्ये व्हॉल्यूम ग्रोथ 15% आहे. फूड FMCG मध्ये व्हॉल्यूम ग्रोथ 31% आहे. मेट्रोपोलिस हेल्थकेअर यांचा रेव्हेन्यू 13% वाढला आहे. B2C बिझनेस याचा रेव्हेन्यू 20% वाढला आहे आणि ही डेट फ्री कंपनी झाली आहे. त्यांच्याकडे आता 180 कोटी एवढी कॅश आहे. RBL बँकेचे ॲडव्हान्सेस वाढले, डिपॉझिटसुद्धा वाढले. L&T फायनान्स रिटेल डिस्बर्समेंट 12% वाढून 15,070 कोटी आणि रिटेल लोन 28% वाढून 88,950 कोटी. गेलनी AM ग्रीन बरोबर 2.5 गिगावॅट एनर्जी उत्पादन करण्यासाठी MOU साईन केलाय. ग्रॅव्हिटा ही इक्विटी इश्यू करून 1,000 कोटी रुपये उभे करणार आहे. MTNLचा अकाउंट स्टेट बँकेने NPA केलाय कारण त्यांचं कर्ज 325.5 कोटी एवढं झालंय. लँडमार्क कार हे मर्सिडीज बेन्झ इंडियाकडून पाटणा येथे बिहार आणि झारखंडमध्ये मर्सिडीज बेन्झ कारच्या विक्रीसाठी आणि आफ्टर सेल्स सर्व्हिससाठी त्यांनी MOU केलाय. एक IPO येणार आहे. गरुड कन्स्ट्रक्शन आणि इंजिनिअरिंग यांचा 264 कोटीचा IPO येणार आहे. त्यापैकी 133 कोटी फ्रेश इश्यू आहे आणि 90 कोटीचा OFS आहे. 8 तारखेला हा IPO ओपन होईल, 10 तारखेला बंद होईल. यांचा प्राइस बँड 92 ते 95 एवढा आहे. मिनिमम लॉट 157 शेअरचा आहे. 2010 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी आहे आणि रेसिडेन्शियल आणि कमर्शियल इन्फ्रा औद्योगिक प्रोजेक्टसाठी कन्स्ट्रक्शन सेवा पुरवते. 15 ऑक्टोबरला हिचं लिस्टिंग होईल. झायडस वेलनेस यांनी कॉम्प्लान मोठ्या माणसांसाठी सुरू केलंय. वायमॅक्स या ब्रँडखाली हे कॉम्प्लान विकलं जाणार आहे. एक्झिकॉमनी EV चार्जिंग कंपनी ट्रायटम TRITIUM ही 310 कोटीला घेतली आहे. ॲव्हेंटेलचं प्रॉफिट 42% वाढलं आहे. रेव्हेन्यू पण 42.5% वाढला आहे. डॉक्टर रेड्डीज एका शेअरचे 5 शेअर करणार आहे. त्याची रेकॉर्ड डेट 28 ऑक्टोबर ही त्यांनी जाहीर केलेली आहे. आज डॉलर 102.30, 77.41 एवढा क्रूड. त्याचप्रमाणे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री 9,817 कोटींची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी
905 कोटींची आहे. MPCची मीटिंग आजपासून सुरू झाली आहे. तर रिझर्व्ह बँक काय करते रेटच्या संबंधात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आणि हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्हीचे निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होतील. त्यामुळे सावधगिरीने ट्रेड घ्या. पण शुक्रवारी अमेरिकेत तेजी होती. त्याचा विचार करून कोणत्या शेअरमध्ये तेजी राहू शकेल, कोणत्या शेअरमध्ये मंदी राहू शकते हे अंदाज दिले. वॉचलिस्टवर ठेवा. पाहिजे असेल तर ट्रेड करू नका. काय काय होत आहे हे पहा मात्र नक्की. कारण शिकण्याच्या वाटेवर असाल तर तुम्हाला चांगला अनुभव मिळू शकतो. तेजीमध्ये इन्फोसिस, HDFC बँक, स्पाइसजेट, इक्विटास कासा रेशो चांगला आहे, टायटन, कोफोर्ज, एम्फोसिस, MPHSIS, लाल पाथ लॅब, डिव्हीज, एक्साइड, गेल, मेट्रोपोलिस, टेक महिंद्रा, मॅक्रोटेक किंवा लोढा, इंजिनियर्स इंडिया, ॲफेल, ॲबान्स होल्डिंग, वरुण. 9 तारखेला QIPची बैठक आहे म्हणून. बंधन बँक, RBL बँक, बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये LICने त्यांचा स्टेक वाढवला आहे. ग्लेनमार्क फार्मा, HDFC लाईफ, जिओ म्युच्युअल फंडासाठी परवानगी मिळाली आहे. पुनावाला फिनकॉर्प, ESAF, पुना गाडगीळ, कल्याण, सीगल, कल्याण ज्वेलर्स अर्थात CEIGALL, सीगल, इन्फो एज, स्टील अथॉरिटी आणि टॉरेंट फार्मा. लुपिन मंदीमध्ये राहील कारण लुपिनच्या पुण्याच्या प्लांटला US FDAने 5 आपत्ती दाखवल्या आहेत. तर मंदीमध्ये ॲस्ट्रल, लुपिन, अशोक लेलँड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि BEL. तर बघूया. सुरुवातीला मार्केट तेजीत उघडण्याची शक्यता आहे. पण ती तेजी किती टिकाव धरती आहे का शुक्रवारसारखं 800 पॉईंट तेजी, 800 पॉईंट मंदी, फक्त काय आधी त्याचा प्रश्न आहे. आधी मंदीत राहिलो आणि तिथे कोणी शेअर खरेदी केले तर इंट्राडे चांगला होतो. पण आधी जर तेजी असली आणि नंतर मंदी आली तर इंट्राडेमध्ये घाटा होतो. त्यामुळे काय होती आहे मार्केटची पोझिशन हे बघणं गरजेचं आहे. बघूया काय काय होत आहे ते. आपल्याला 9:15 वाजता चित्र स्पष्ट होऊ शकेल. नमस्ते.